बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से। साताऱ्याचा किंग कोण? वर्चस्ववाद, जुना वाद, 3 वर्षापूर्वी चालवलेल्या गोळीची शंका आणि चालू नगरसेवकाचं नाव, या सर्व घटनेने साताऱ्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा वर डोकं काढत आहे. साताऱ्यामध्ये कधी कोणाचा गेम होईल काही सांगता येत नाही. 2 दिवसापूर्वी झालेल्या फलटणमधील अनैतिक संबंधाची, त्याबरोबरच गुरुवारी झालेली भर दुपारी 1 वाजायच्या दरम्यान भर गर्दीमध्ये झालेली ऋषभ जाधव याची या प्रकरणांमुळे साताऱ्यातील सामान्य नागरिक घाबरून गेलेले आहेत. वर्चस्ववादातून निर्माण झालेल्या बंदूक आणि कोयता गँगच्या टोळ्या यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुरुवारी दुपारी 1च्या दरम्यान ऋषभ जाधव नावाचा तरुण, जो रविवार पेठमध्ये राहत होता, तो काही कामानिमित्त करंजे येथे आला होता. करंजेमध्ये आला असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावरती अचानक हल्ला चढवला. आंदेकर चौकात झालेल्या या हल्ल्यामध्ये कोणाला काही समजायच्या पूर्वीच ऋषभ जाधव याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. ऋषभ जाधव याच्या हातावरती आणि पायावरती जखमा झाल्या होत्या, त्यामुळे त्याला पळून जाता येत नव्हतं. जेव्हा आरोपींना असं समजलं की याला पळता येत नाही, तेव्हा त्या आरोपींनी त्याला गाडीवर बसवलं आणि मंगळवार पेठेकडे घेऊन गेले. मंगळवार पेठेकडे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी पूर्वीच आरोपींचे साथीदार उपस्थित होते आणि या सर्वांनी मिळून ऋषभ जाधव याच्या शरीरावर, हातावर, पायावर, तोंडावर, डोक्यावर सर्व ठिकाणी हल्ला चढवला आणि त्याला तिथे सोडून फरार झाले. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घटनास्थळी बागांची गर्दी निर्माण झाली होती. सर्व दुकाने भीतीच्या कारणाने बंद करण्यात आली होती. पोलिसांना अशी माहिती मिळाली की आरोपींनी ऋषभ जाधवला मंगळवार पेठेत नेलेला आहे. जेव्हा पोलीस मंगळवार पेठेत पोहोचले तेव्हा ऋषभ जाधव गंभीररित्या जखमी होता. पोलिसांनी सुरुवातीला त्याला खासगी रुग्णालयामध्ये घेऊन गेले, त्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी आता आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती आणि ऋषभ ज्या दवाखान्यामध्ये होता त्या ठिकाणी ऋषभची सर्व मित्रमंडळी जमायला सुरुवात झाली होती. ऋषभच्या चुलत भावाने पोलिसांमध्ये 11 जणांविरोधात फिर्याद दिली आहे. ऋषभच्या भावाने आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 वर्षापूर्वी राजवाडी येथे आप्पा मांढरे यांच्यावरती गोळीबार झाला होता आणि या गोळीबाराचा संशय आप्पा मांढरे यांना ऋषभ जाधव याच्यावरती होता. ऋषभ जाधवनेच हा गोळीबार घडवून आणल्याचा संशय आप्पा मांढरे यांना होता. त्यामुळेच 10 ते 12 जानेवारीच्या दरम्यान श्रेयस जाधव याला योगेश चोरगे यांनी बोलून घेतलं होतं आणि त्याला ठणकावून सांगितलं होतं की आप्पा मांढरे साताऱ्याचा डॉन आहे, त्याच्या नादी लागू नका, नाहीतर ऋषभला मारावं लागेल, अशी धमकी श्रेयसला 10 ते 12 जानेवारीच्या दिवशी दिली होती. ऋषभ जाधव याचं देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. या सर्व गोष्टींमध्ये यांचा जेलमध्ये झालेला वाद, जुने काही वाद आणि जाधव याच्या हत्येचा बदला, या सर्व गोष्टी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. ही सर्व घटना पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्ववादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. साताऱ्यामध्ये घडलेल्या या दिवसाढवळ्याच्या प्रकरणामध्ये सर्व जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये चालू नगरसेवक, जे आताच नगरसेवक झालेले रवींद्र ढोणे आहेत, यांचं देखील नाव घेतल्याने लोकांमध्ये वेगळंच भीतीचं वातावरण आहे. मयत ऋषभ जाधव याच्या घरच्यांनी पोलिसांना आवाहन केलं आहे की 26 जानेवारीपर्यंत मुख्य 3 आरोपी योगेश चोरगे, आप्पा मांढरे आणि रवींद्र ढोणे यांना अटक करा, नाहीतर पोलीस चौकीच्या बाहेर आम्ही आत्मदहन करू. पोलीस या सर्व घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना अटक केलेली असून पुढचा सर्व तपास पोलीस करत आहेत. साताऱ्यामध्ये घडलेल्या या दिवसाढवळ्याच्या हत्याकांडाने सर्व जनता घाबरलेली असून तुमचं या सर्व घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो, कमेंट करून सांगा. गुन्हेगारीला काही कोणाचा दबावच राहिलेला नाही की काय, असं आता साताऱ्यामध्ये वाटायला सुरुवात झालेली आहे.